पावसाळ्यात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक वाढत्या पाण्यात अडकून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येऊर परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी बंदी घातली आहे। यासाठी वनविभागानं बंदोबस्त नेमलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील येऊरच्या जंगलातील धबधबे हे तरुण पर्यटकांना नेहमीच खुणावतात, परंतु धबधब्यांचं पाणी वाढल्यानंतर धबधब्यांच्या जवळील नाल्यांमध्ये अनेक वेळेला पर्यटक अडकल्याच्या घटना यापूर्वीही घडल्यात। लोणावळा आणि राज्यभरातील धबधब्यांच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर येऊरच्या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी आहे। येऊर परिसर हा संरक्षित घोषित केला असल्यानं या ठिकाणी जाण्याला बंदी आहे। तरीही काही उत्साही तरुण छुप्या वाटेनं या ठिकाणी पोहोचतात। पावसाळ्यात येऊरमध्ये होणाऱ्या मद्यपार्ट्यांचं प्रमाणही वाढतंय, त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी असलेल्या उपवन गेटवर वनविभागाकडून वाहनांची कसून तपासणी केली जाते। सुरक्षेचा उपाय म्हणून येऊर प्रवेशद्वार सायंकाळी 7 वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय। केवळ अत्यावश्यक सेवा, गावातील नागरिक, वायुदलाचे अधिकारी, पोलीस आणि वनकर्मचाऱ्यांनाच सायंकाळी 7 वाजल्यानंतर येऊरला प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीभाई नेईबागकर यांच्या निधनाबद्दल मंत्री दीपक केसरकर यांनी दुःख व्यक्त केले। त्यांच्या कुटुंबियांची आपण भेट घेतली असून त्यांचं सांत्वन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचा दर्जावाढ संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं पुण्यात कार्यवाही सुरू केली असल्याचीही माहिती दिली आहे। दर्जावाढ अभियान देखील सुरू केलं असून याच संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या वेषांतरावर टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय ते काहीही बोलतात, महाराष्ट्राला माहीत आहे की काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायची हेच त्यांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मंत्री दीपक केसरकर यांनी नवीन राज्यपालांविषयी सकारात्मक भावना व्यक्त करत याआधी देखील बऱ्याच पदांवर कार्यरत होते, त्यांनी खूप काम केले, त्यामुळे आता देखील ते नक्कीच चांगलं काम करतील असं त्यांनी सांगितलं। इथं नेईबागकर म्हणून जुने नगरसेवक होते, त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं साई मंदिर इथं बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुटुंबियांना सांत्वनपर मी भेट घेतली आणि लवकरच त्यांचं पार्थिव साई मंदिरमध्ये ठेवणार आहे। विद्यार्थ्यांच्या दर्जावाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी काही सूचना दिलेल्या होत्या, त्याची अंमलबजावणी मी पुण्याला मीटिंग घेऊन ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि दर्जावाढ अभियान सुरू केलेलं आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे। सर, संजय राऊत म्हणतायत की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेज बदलून शहांची भेट घेत आहे दिल्लीत जाऊन। एक बघा, ते काहीही बोलतात, महाराष्ट्राला माहिती आहे की हे सगळं नेहमी काहीतरी विधानं करायची आणि लोकांची दिशाभूल करायचं, हा जो त्यांचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली। याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शनं करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली, तर उरण येथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्यानं असे प्रकार घडत असल्याचा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड, ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचं धोरण राबवता येत नसल्यानं मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं ऋता आव्हाड यांनी सांगितलं।
पोलिसांच्या तपासाकडे पाहता त्यांची कीव येते. निवडणुका आल्यानं लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी. अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशस्वीचा मारेकरी मोकळा आहे. त्यालाही जेरबंद करावं आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केली. तर सुजाता घाग यांनी या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी जेणेकरून दुसऱ्या कुणाचंही असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नसल्याचं सांगितलं. या आंदोलनात माजी नगरसेविका अपर्णा साळवी, आरती गायकवाड, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी, मनीषा कर्लात, माधुरी सोनार, प्रियंका सोनार, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, कार्यकर्त्या आणि जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, गजानन चौधरी, सचिन पंधरे, हिरा पाटील आदीही सहभागी झाले होते. हो, अजिबातच नाही आहेत. कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली. रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक. कसलं तरी सूड ओघवल्यासारखं त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे. आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात फोफावते ती खूपच वाईट आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे. ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे. पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात. हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे डायगर पोलीस स्टेशनकडून. त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरवाण आहेत. म्हणजे ते जे काय मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची कीव आली की इतक्या वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलचे जे काही विचार आहेत सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत. म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो. वी आर आय थिंक गोईंग टुवर्ड्स अनार्की. काय वाटतं मणिपूर नंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार प्रकार होत आहेत त्यामुळे कुठंतरी गृह खात्याने पाहिजे तसे नजर ठेवणं गरजेचं. मणिपूर जे इन्सिडेन्सेस झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि रिलिजियसली मोटिवेटेड होते. पण हे जे काय इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा उजेडी होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षता मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती. जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती. म्हणजे असं म्हणायचं आहे का पोलिसांना की 3 दिवस तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना CCTV फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात. नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती तसंच सजावटीचं साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी ठाणे महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती प्रदर्शनात ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे महानगरपालिका क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे आयोजित केलेलं हे प्रदर्शन 4 पर्यंत सुरू राहणार आहे. खासदार नरेश मसे यांच्या हस्ते आणि संजय कर यांच्या उपस्थितीत शनिवारी या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते आणि प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबवताना नागरिकांनी पर्यावरण स्नेही सजावटीचं साहित्य पाहता यावं आणि सुलभ खरेदी करता यावी, हा या प्रदर्शनाचा उदात्त हेतू आहे. शाडू माती, लाल माती आणि गाईचं शेण, पुठ्ठ्याचा लगदा, शेतातील माती आणि झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक गणेश मूर्ती हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे. या व्यतिरिक्त चटईपासून बनवलेले सजावटीचं साहित्य, पर्यावरणस्नेही मखर, कापडी मंडप, झालर, फायबरपासून तयार केलेली चलचित्र या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण 25 स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा. तसंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरण स्नेही मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून जलप्रदूषण रोखण्यास पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीबाई नैबागकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आमदार संजय केळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. वर्तकनगर साई मंदिराचे सर्वेसर्वा तसंच ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक यांच्या दुःखद निधनाची बातमी आपल्याला समजली आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींनं आपलं मन गहिवरून गेल्याचं त्यांनी सांगितलं. माझी आणि आपली त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. तसंच आजच्या मैत्री दिनाच्या दिवशीच त्यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेणं हे आपल्यासाठी मनाला चटका लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निस्सीम साई भक्त, कठोर परिश्रम करणारे, तत्वनिष्ठ असे बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारण केले. ठाण्यात पहिल्यांदाच साई महाराजांची प्रतिशिर्डी त्यांनी उभारली. प्रामाणिकपणे निस्सीम साईंची सेवा केली आणि लोकांचीही सेवा केली. अशा बळीबाईंना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. बळीबाईंचं निधन हे अत्यंत चटका लावून जाणारं आहे. साई भक्तांनाच नव्हे तर तमाम ठाण्यातल्या, ठाणेबाहेरच्या तमाम नागरिकांना देखील हे एक धक्कादायक आहे. कारण चालता फिरता असताना त्यांचं अचानक निधन झालं. त्यांचा मागच्या आठवड्यामध्येच वाढदिवस होता आणि त्यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं की ज्या साईंची सेवा त्यांनी गेली 40 वर्ष केली आणि त्यांच्याच खांद्यावर सगळी धुरा उभारून इथे एक प्रकारे प्रतिशिर्डी या ठिकाणी उभं केलं. बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त काम केलं आणि सर्व संघटना, सर्व पक्षांचे लोक जे आहेत ते त्यांच्याशी जोडले गेलेले होते. एक ज्याला म्हणता येईल की कठोर परिश्रम करणारा आणि तत्वनिष्ठ, हे तत्वाला कधीही त्यांनी मुरड न घालता काम केलं आणि एक मोठं अशा प्रकारचं हे संस्थान जे आहे ते तळागाळातल्या लोकांना, सवंगड्यांना बरोबर घेऊन गेली 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी सुरू ठेवलं. धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक समाजामधल्या तळागाळातल्या माणसाला देखील वरती कसं आणता येईल त्याच्याकरता त्यांनी कायम काम केलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे शब्दाने व्यक्त येता येणार नाही अशा प्रकारचं दुःख जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना तर आहेच, परंतु तमाम सगळ्या साई भक्तांना देखील आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देव. ओम शांती.